सोलापूरवरून माझी बदली नागपूरला झाली, पण तरी सुद्धा सोलापूर हे कायमस्वरूपी माझ्या मनामध्ये असेल असं महत्त्वपूर्ण काही सोलापूरच्या बाबतीत उद्गार नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काढले। तत्कालीन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूरच्या जिल्हाधिकारीपदी बदली झाल्यानंतर तब्बल 2 महिन्यांनी आशीर्वाद यांना सोलापूर जिल्हा प्रशासनाने निरोप दिला। जिल्हा नियोजन समितीच्या मीटिंग हॉलमध्ये हा निरोप आणि स्वागत समारंभ कार्यक्रम पार पडला। या निरोप समारंभाला मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे, सुमित शिंदे, उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख, प्रांताधिकारी सीमा होळकर, उपजिल्हाधिकारी अंजली मरोड, प्रांताधिकारी विजया पारंकर, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, उपजिल्हाधिकारी चंद्रकांत कासेकर, तहसीलदार निलेश पाटील, कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले, जिल्हा पुरवठा अधिकारी सरडे, उत्पादन शुल्क अधीक्षक भाग्यश्री जाधव, महसूल संघटनेचे शंतनू जाधव, जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, धाराशिवचे जिल्हा नियोजन अधिकारी गोडसे, तहसीलदार सैफन नदाफ यांच्यासह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कौटुंबिक सोहळ्यात भावनिक झालेल्या कुमार आशीर्वाद यांनी सांगितले, गडचिरोली नंतर लातूरची अपेक्षा होती, पण मला सोलापूर मिळाले। पण तिथल्या लोकांनी सांगितले की गडचिरोलीपेक्षा सोलापुरात नक्षल जास्त आहे असे सांगतात। सभागृहात यावेळेस हशा पिकला, पण सोलापुरात अतिशय चांगले अधिकारी भेटले। आपल्या कामाचे यश आणि अपयश हे सहयोगी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामावर असते। सीना नदीच्या पुराची आठवण करून देताना ते म्हणाले, मी प्रमुख असलो तरी माझे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मेहनत होती, त्यांनीच खरे काम केले। जिल्हाधिकारी कार्तिकेयन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी त्यांना आपल्या प्रशासनात बॅलन्स ठेवा, बाहेरून येणाऱ्या अभ्यागतांचे ऐकून घ्या अशा सूचना केल्या। जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी सर तुम्ही नेहमीच आमचे जिल्हाधिकारी असणार असे सांगत उपस्थितांची मने जिंकली। सोलापूर हा जिल्हा मोठा संवेदनशील जिल्हा आहे। मी कायम आशीर्वाद सरांचे मार्गदर्शन घेतो। मला मोठा भाऊ भेटला, तुम्ही सुरू केलेले सर्व काम मी पूर्ण करणार असा विश्वास व्यक्त केला। ZP CEO कुशल जैन म्हणाले, योगायोग असा की आशीर्वाद हे गडचिरोली, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यात त्यांनी काम केले, तिथेच मला काम करण्याची संधी मिळाली, त्यांचे सहकार्य मला मिळणार आहे। यावेळी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आशीर्वाद यांच्या कामाचे कौतुक करताना प्रचंड स्मरणशक्ती, मराठीवर चांगली पकड असल्याचे सांगितले। त्यांनी प्रशासकीय कामासह कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची, कुटुंबाची काळजी घेतली। एकही कर्मचाऱ्यांचे आंदोलन नाही। कुटुंब प्रमुखाने कसे असावे याचे हे उत्तम उदाहरण होते। लीडर कसा असावा याचे उदाहरण म्हणजे कुमार आशीर्वाद। एक आशीर्वाद गेले आणि कार्तिकेयन यांच्या रूपात दुसरे आशीर्वाद देऊन गेले असे सांगताना आशीर्वाद सरांनी आणून ठेवलेली कामे कार्तिकेयन सर तुम्ही पूर्ण करावीत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली।